सुप्रभात मंडळी, मी कोकणात आहे. काल रात्री लेट आलो आहे आणि मॉर्निंग वॉकसाठी मी आता नदीकडे चाललो आहे. हे माझ्या पाठीचे जंगल पाहत आहे, आमच्या घराच्या समोरचं आहे. मी बरोबर एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे पडलेले आंबे गोळा करायला. तर कोकणात आलं की माझ्या आंब्याच्या सीझनमध्ये जर मी कोकणात आलो तर माझा सकाळचा कार्यक्रम हाच असतो, पडलेले आंबे गोळा करणं आणि नदी किनारी वॉक घेणं. तर हे बघा असे पडलेले आंबे असतात, हे खाल्लेलं आहे. सगळेच मोस्टली जेवढे पण आंबे असतात ते ऑलरेडी खाल्लेले आहेत. पाऊस पण आहे तो जो म्हणून माझे कदाचित आवाज असेल तो नीट नाही येणार, कारण की मी आता ऑस्मो माझा जो ॲक्शन 5 आहे त्याच्यातूनच बोलतो आहे. माईक लावला तर कॅमेरा खराब होईल आणि ते मला नको आहे, म्हणून कदाचित माझा आवाज तुम्हाला कमी येईल. प्लीज त्याच्याबरोबर तुम्ही सहन करा. तेव्हा आंबे हे बघा, आपण एक आंबा आहे खराब आहे, पण तो त्या काकी बाजूनी सगळ्या आंब्या उतरून घेऊन गेले वाटतं. अरे पाऊस परत येतो ॲक्च्युली. हा बघा अजून एक आंबा खराब. अजून एक मोठा आंबा पण खराब. आज अपना नसीब चल नहीं रहा है भाई, खराब आम मिल रहे अपने को, खराब आम. पण नेव्हरदलेस मी तुम्हाला माझ्या नदीकडचं दर्शन घडवतो. ही बघा माझ्या गावची नदी जी तुफान वाहते. ही बघा माझ्या गावची नदी तुफान झाली आहे. कोकणात जे मुसळधार पाऊस पडतोय 18, 19, 20, 21 मे, तर आज आहे 22 मे. आज 22 मेला पण सकाळी धो पाऊस पडतोय आणि ही नदी तुफान वाहते. नदीत जायची माझी खरंच इच्छा आहे, पण बघू माझ्याबरोबर कोण पार्टनर असेल तरच मी नदीत जाणार, नाही तर नाही जाणार. सो हे कोकणाचं सौंदर्य आहे तुमच्यासाठी. माझं गाव आहे सावंतवाडी. हे सावंतवाडीतलं आतमधलं गाव आहे आणि दिस इज हाऊ द कोकण लुक्स गाईज. दिस इज हाऊ द कोकण लुक्स. कोकण हा तिन्ही ऋतूमध्ये एन्जॉय करण्यासारखी जागा आहे. गरमीत या आंबे खायला कोकणात, पावसाळ्यात या पाऊस एन्जॉय करायला, हिरवळ एन्जॉय करायला, डोंगर एन्जॉय करायला, आणि थंडीत या शेकोटी करायला, ग्रिल चिकन करायला, अजून इतर काही गोष्टी पण करू शकतो आणि प्लस नेचर पण एन्जॉय करू शकतो. तर कोकण अशी एक जागा आहे जिथे तिन्ही ऋतूमध्ये येऊ शकतो. हा पावसाळी ऋतू आहे तुमच्यासाठी, एन्जॉय करा.